नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी शिवन्या आणि आपल्या वाव शिवन्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, मकर संक्रांत हा सण उत्तरायणात प्रवेश करतो त्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस दान, पुण्य, धार्मिक विधी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारा मानला जातो. पण मित्रांनो, जसं काही गोष्टी करणं अत्यंत शुभ असते, तसंच काही गोष्टी या दिवशी चुकूनही करू नयेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीला कोणत्या 3 गोष्टींचं दान किंवा वाण करू नये, संक्रांतीचा शुभ रंग कोणता आहे आणि यामागचं धार्मिक व शास्त्रीय कारण काय आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर संक्रांतीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. या दिवसापासून उत्तरायण सुरू होते, म्हणजेच देवांचा दिवस मानला जातो. शास्त्रानुसार या दिवशी केलेले दान 1000 पटीने फळ देते. नकारात्मकता कमी होते, घरात सुख समृद्धी येते. म्हणूनच तिळगुळ, उडीद, तीळ, गूळ, गरिबांना अन्नदान हे सगळं शुभ मानलं जातं. पण काही गोष्टी आहेत ज्या दानात किंवा वाणात देऊ नयेत. त्यातील कोणत्या गोष्टी आहेत त्या? तर गोष्ट नंबर 1, काळे कपडे किंवा काळ्या वस्तूंचे दान. मकर संक्रांतीला काळा रंग हा टाळावा, कारण काळा रंग शनीचा मानला जातो. संक्रांतीला सूर्यदेव प्रधान असतात. सूर्य आणि शनी यांचा विरोध मानला जातो. त्यामुळे काळे कपडे, काळी चादर, पूर्ण काळ्या वस्तू या दिवशी दान देऊ नयेत. याचा परिणाम घरात अडथळे, मानसिक अस्वस्थता आणि कामात अडचणी येतात. त्याऐवजी आपण पिवळे, लाल, केशरी किंवा हिरवे कपडे दान करू शकतो. गोष्ट नंबर 2, मिठाचे दान किंवा वाण. मित्रांनो, मकर संक्रांतीला मीठ कधीही दान करू नये. याचं शास्त्रीय कारण म्हणजे मीठ म्हणजे ऋण आणि वादाचे प्रतीक मानले जाते. घरातील लक्ष्मी मिठाशी जोडलेली मानली जाते. या दिवशी मीठ दिल्यास आर्थिक नुकसान, कर्जवाढ, घरात भांडणं होतात. म्हणून या दिवशी मीठ हे दान करू नये. संक्रांतीच्या दिवशी मीठ देऊ नका आणि कोणाकडून घेऊ सुद्धा नका. त्याऐवजी तुम्ही गूळ, तीळ, तांदूळ, गहू या गोष्टी दान करू शकता. तिसरी गोष्ट आहे झाडांची तोड किंवा काटेरी झाडांना स्पर्श. संक्रांतीच्या दिवशी झाड तोडणे किंवा काटेरी झाडांना स्पर्श करणे अशुभ मानले जाते. विशेषतः बाभूळ, काटेरी झाडे, वड, पिंपळ तोडणे, कारण झाडांमध्ये देवतांचा वास असतो आणि या दिवशी निसर्ग पूजन केले जाते. झाडं तोडल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते, शत्रुबाधा होते, घरात अशांती राहते. आता यावर उपाय आहे, तर झाडाला पाणी घाला, झाडांची पूजा करा, शक्य असल्यास झाडाला हळदी कुंकू सुद्धा लावा. मकर संक्रांतीचा शुभ रंग कोणता? तर मित्रांनो, या दिवशी पिवळा रंग सर्वात शुभ मानला जातो. पिवळा रंग म्हणजे सूर्य, ज्ञान, समृद्धी आणि सौभाग्य. इतर शुभ रंग कोणते ते जाणून घेऊया. पिवळा, केशरी, लाल, हिरवा, गुलाबी आणि कोणता रंग टाळायचा आहे, तर काळा किंवा गडद निळा रंग टाळायचा आहे. महिलांनी पिवळी, हिरवी, केशरी साडी नेसावी. पुरुषांनी हलक्या रंगांचे कपडे घालावेत. पण यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने पिवळा रंग परिधान केला आहे. त्यामुळे पिवळा रंग संक्रांतीच्या दिवशी घालू नये असे मानले जाते. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की मकर संक्रांतीला कोणत्या 3 गोष्टींचे दान किंवा वाण करू नये, शुभ रंग कोणता आणि यामागचं धार्मिक कारण. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा दाबा आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मित्रांनो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.